22 ऑगस्ट गुरुवार संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा। उद्याचा दिवस इथं होणार आहे। आपण सगळं आपलं विवरण, अभ्यास, चिंतन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। 65 हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च। गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च। सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं। वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं। श्रीसंत ज्ञानेश्वरं। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। काल आपल्या 1134 पर्यंत ओव्या झालेल्या होत्या। त्याच्या पुढच्या आज आपण घेणार आहोत की ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती या श्लोकावरचं, आणि त्याच्या पुढे आपण भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम। म्हणजे तत्वतः मी कोण आहे हे जाणल्यानंतर भक्तीच्या योगानं, जो ज्ञानयोगानं मला जाणून घेतो आणि तो मत्स्वरूपात प्रवेश करतो, तर तो कसा माझ्याशी एकरूप होतो हे बघणं चाललेलं आहे। 34वी ओवी परत एकदा बघूया। हे मज मिळतीये वेळे, तया क्रमयोगिया फळे। मग समस्त ही निखळे मियाची भरे। तर मिये म्हणजे मिळे। कर्मयोगी जेव्हा मला येऊन मिळतात आणि ही भक्ती फलद्रूप होते, तेव्हा ही भक्ती फलद्रूप होते। काल आपण पाहिलेलं आहे की फक्त कर्मयोग उपयोगाचा नाही, फक्त ज्ञानयोग उपयोगाचा नाही, फक्त भक्तियोग उपयोगाचा नाही। या तिघांची एकमेकांच्या हातात गुंफण झालेली असेल तरच आपल्याला हे सगळं ज्ञान प्राप्त होतं। आणि म्हणून ते म्हणतात की भक्ती केव्हा फलद्रूप होते, जेव्हा कर्मयोगी मला येऊन मिळतात आणि मग कर्मयोग्यांच्या दृष्टीला मीच सर्वत्र भरून राहिलो आहे असं जाणवतं, म्हणजे असं ज्ञान होतं। पुढची आता 35वी ओवी बघूया। तेथ वैराग्य विवेकेसी, आटे बंध मोक्षेसी। वृत्तीतये आवृत्तीसी बुडो निजाय। सगळ्या संतांनी विवेक आणि वैराग्य हा इतका महत्त्वाचा टप्पा सांगितलेला आहे की आपल्याजवळ विवेक पाहिजे। प्रत्येक ठिकाणी, छोट्या छोट्या कृतीमध्ये सुद्धा, रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा, आणि परमार्थामध्ये तर पाहिजेच पाहिजे। तर मी सगळीकडे भरून राहिलेलो आहे, ही ज्ञानाची जाणीव भक्तीच्या पातळीवर एकदा झाली की मग विवेकासह वैराग्य आणि बंधासह मोक्ष हे आटून जातं। म्हणजे बंधही संपतो, वेगळं काही उरतच नाही। बंध मोक्ष हे काही उरतच नाही, आणि मिथ्यावृत्तीसहित ब्रह्माकार वृत्तीही नाहीशी होते। म्हणजे फक्त भगवंताचं ज्ञान, फक्त जाणीव, भगवंताचं सगळं स्वरूप। म्हणून त्यांनी पुन्हा सांगितलं बघा की तेथ वैराग्य विवेकेसी आटे बंध मोक्षीशी, हे सगळं आटून जातं। वृत्तीतही आवृत्तीसी बुडून जाय। आणि मग आता कुठलीच वृत्ती पण शिल्लक राहत नाही, कारण योगामध्ये तर सारखं सांगितलेलं आहे की योग हा चित्तवृत्ती निरोध हा। आता या ठिकाणी वृत्ती कुठली व्हायची,
ब्रह्माकार म्हणजे ब्रह्माशी आपण एकरूप होण्याची जी काही वृत्ती आहे ती नष्ट होते. कारण आता काय झालेलं आहे, माझं पूर्ण ज्ञान झालेलं आहे. मी कोण आहे, तो ब्रह्म, आपलं ब्रह्म म्हणजेच भगवान परमात्मा आणि भक्त हे सगळे एकरूप झालेले आहेत. त्यामुळं ते कसे होतात, ते कसे एकरूप होतात, कसं सगळ्यांना गिळून टाकतात, ते उदाहरणातनं आता पुढच्या सांगतात. घेऊनी ऐलपणा ते परत्वहार पे जेथे, गिळुनी चारी भूते आकाश जैसे. आता ही प्रलयाची जी हे असते सगळी प्रक्रिया ती इथं सांगतायत की प्रलय काळी काय होतं, आकाश जसं पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाभूतांना गिळून टाकतं, त्याप्रमाणे परब्रह्म स्वरूप साधकाच्या साधना विश्वामध्ये अलीकडं आल्यामुळं पलीकडं भेद शिल्लकच राहत नाही. अलीकडं आल्यामुळं म्हणजे काय की परब्रह्म स्वरूप झाला तो, जो लांब होता, दूरवर होता, त्याच्यामध्ये अंतर होतं भगवंत आणि त्याच्यामध्ये. आता तो इकडे इतक्या जवळ आलेला आहे की आता पलीकडं उरलंच नाही. कारण ज्या वेळेला मध्ये अंतर असतं त्यावेळेला अलीकडे आणि पलीकडे म्हणायचे. आता भगवंत आणि भक्त एकरूप झाले, जवळच आलाय तो भगवंताच्या, तोच भगवंत रूप झालेला आहे. त्यामुळे पलीकडं कोण आहे असं सांगायला दाखवायला उरलंच नाही काही. म्हणजे या परमभक्तीमुळं अलीकडे पलीकडे हा भेदच उरत नाही. आपण फार तर असं दाखवतो ते बघा, त्या तटावर किंवा त्या किनाऱ्यावर किंवा त्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे. ते कुठपर्यंत, जोपर्यंत आपण इकडच्या तीरावर असतो तोपर्यंत. ज्यावेळेला आपण चालत म्हणा, बोटीनं म्हणा किंवा असा वेढा देऊन म्हणा त्या मंदिरापर्यंत पोहोचलो की ते मंदिर आता लांब राहिलं का, आता म्हणू का आपण अलीकडे आहे पलीकडे नाही. तसं भगवंतापर्यंत आपण पोहोचलेले आहोत, मग आता अलीकडे पलीकडे ही भाषा उरणारच नाही. आत्ता तेच पुढं त्यांनी सांगितलेलं आहे, अगदी तेच वर्णन पुढे आहे. तयापरी थडधांद साध्य साधनातीत शुद्ध, ते मी होऊन एकवद भोगितो माते. आता त्याप्रमाणेच थडधांद म्हणजे काय शब्द वापरलेला आहे त्यांनी, अलीकडचा काठ. म्हणजे आपण असं जे दाखवतो की तथाप तयापरी थडधांद साध्य साधनातीत शुद्ध, ते मी होऊन एकवद भोगितो माते. जसं मी आत्ता म्हणत होते की हा अलीकडचा काठ आहे, हा पलीकडचा काठ आहे, हा मध्य आहे, हे जसं किंवा हा मधला मध्य आहे आणि हा पलीकडचा काठ आहे, हे सगळं थड थात म्हणजे हे सगळं नष्ट होऊन जातं. आणि मग साध्य साधनातीत शुद्ध, साध्य, साधन आणि साधक ही त्रिपुटीसुद्धा पलीकडे जाते, अतीत, त्याच्या पलीकडे. साध्य साधनातीत, साधक शब्द त्यांनी घेतलाच नाही, तो गृहीतच आहे. साध्य साधन साधकातीत म्हणलं असतं तरी चाललं असतं. मग ती त्रिपुटी संपुष्टात आल्यामुळं काय होतं, ते मी होऊन एकवद भोगितो माते. तर त्या त्रिपुटीच्या पलीकडचं माझं जे शुद्ध स्वरूप आहे ते तो माझा भक्त आहे, तो प्रत्यक्ष अनुभवतो. एकवद म्हणजे एकरूप झालेलं माझं जे शुद्ध स्वरूप आहे तो आत्मानंद अनुभवत असतो. आत्ता मी अगदी म्हणलं तेच पुढं त्यांनी सांगितलं की इकडचा काठ, मधला भाग, पलीकडचा काठ असं काही आता उरतच नाही. किंवा मला काय साध्य करायचं, मला आज त्या मंदिरापर्यंत जायचं. कोण जाणार, मी जाणार, म्हणजे मी साधक आहे. मग साधन काय, तर मला एखादी बोट हवी. छोट्याशा नावा असतात की नाही, इकडून तिकडं नेणाऱ्या, त्या कुरवपूरला आहेत बघा अशा, तुम्ही गेला असाल बहुतेक जण. अशा कढईच्या आकाराच्या गोल गोल नावा असतात आणि रात्र झाली की त्या चालवत नाहीत, अंधारात नेत नाहीत. अशा थोडासा तरी उजेड पाहिजे. आणि जर तुम्ही तिकडे गेलात आणि अंधार झाला
तर मग तिकडे रात्री मुक्काम करावा लागतो, रात्री पुन्हा नाव इकडे यायला मिळत नाही. पण आत्ता कसं आहे की समजा आपण त्या दत्त, आज गुरुवार आहे ना, ठीक आहे आपण आजचंच उदाहरण घेऊया, किंवा गणपतीचं मंदिर, दत्ताचं मंदिर, त्या कुरवपूरला त्या मंदिरात जाण्यासाठी आपण नाव या साधनानं जातो. म्हणजे आपण सगळे साधक असतो आणि आपलं साध्य काय, त्या गुरुदत्तात्रयापर्यंत पोहोचायचे किंवा गणेश मंदिरापर्यंत पोहोचायचे. मग तिथं गेलो की आता हा सगळा काही आद्य आदी मध्य अंत काही शिल्लक राहत नाही आणि आपण तिथे जाऊन पोहोचलो की संपलं. तसंच आहे की ही त्रिपुटी सगळी संपली आणि आपण परमभक्त हे त्याचं जे रूप आहे, शुद्ध स्वरूप भगवंताचं, ते अनुभवतो. म्हणजेच आत्मानंद भोगतो. आता तिथं गेल्यावर वेगळे राहतच नाही, आपण सगळे एकच झालो. एवढ्याच ओव्या बघूया. काल काही ओव्या राहिल्या होत्या थोड्याशा या नव्या श्लोकावरच्या. भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. तर ज्ञानभक्तीने ह्या भक्त जो स्वभावे एकत्वासी पावे माझ्या ठाई. मीची तो केवळ होवो निया राहे ठावे तुझ आहे आघवे. ज्ञानी तो केवळ आत्मा माझा जाण बाहू भारून बोलिलो जे. मागे तुझ प्रति सप्तमाध्यायात तेची पुन्हा येथ मागितले. सहज ही भक्ती माझी सर्वोत्तम म्हणून परम आवडीने. भागवत द्वारा कल्पारंभी हीच सांगितली साच ब्रह्म्या लागी. भागवताद्वारे ही सगळी भक्ती सांगितलेली आहे. स्वसंवित्ती ऐसे ज्ञान देती नाव संबोधिती शैव शक्ती ऐसे. म्हणजे काही जण त्याला स्वसंवित्ती म्हणजे स्वतःला जाणीव झालेली, किंवा शैव जे आहेत त्याला शक्ती म्हणतात. आम्ही तरी भक्ती आपुली परम ऐसे देऊ नाम भक्ती सिया. सगळ्यात सोपं नाव काय आहे आम्ही देतोय ते भक्ती, हे नाव सोपं आहे. मद्रूपी सायुज्य पावावया योग्य होतसे सौभाग्य क्रमयोगी. तेव्हा तया लागी हीच आपोआप होय फलद्रूप चौथी भक्ती. तेणे योगे मग विश्व हे सकळ होतसे केवळ मद्रूपची. विवेकासहित वैराग्य ही आटे बंध तो ही तुटे मोक्षासवे. मोक्ष मिळाल्या हे सगळं सुटणार आहे. तिथं जाईपर्यंत विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, सगळी बंधनं हवीत. आवृत्ती म्हणजे कुठलीच वृत्ती नाही. अवृत्ती सहित वृत्ती बुडे तेथे चौथी भक्ती प्राप्त होता माझी. प्रलयाच्या वेळी चारही भूताते गिळोनी राहते नभ जैसे. आज आपण इथून ओव्या घेतल्यात. ऐलपणा सवे तैसे पहिलेपण तेथे हारपोन जाय पार्था. साध्य साधनाच्या अतीत जे शुद्ध आदि अंत मध्य नाही जया. ऐसे मत्स्वरूप पावोनी तो योगी एकत्वेची भोगी मज लागी. सिंधुवरी जैसी तळपते गंगा सिंधूची या अंगा मिळवून या. पुढची ओवी घ्यायची आहे, ती आधी वाचली गेली. घडोनी सिंधूची अंगा, घडोनी सिंधूची अंगा सिंधुवरी तळपे गंगा. तैसा पाडू तया भोगा अवधारी जो. किती वेळा नदी आणि समुद्राचं, सागराचं वर्णन घेतलेलं आहे बघा. आता घडोनी सिंधूची अंगा. अहो, गंगा जेव्हा वेगानं समुद्राला येऊन मिळते आणि समुद्राशी एकरूप पाहून सुद्धा ती समुद्राच्या तळावर राहते, त्याप्रमाणे सिंधुवरी तळपते पण म्हणजे ती काही वेगळी दिसत नाही. तैसा पाडू तया भोगा अवधारी जो. तसा माझ्या परमभक्ताचं माझ्याबरोबर जे भोगणं आहे तसं असतं, ते समजून घे. तैसा पाडू म्हणजे आता इथे भक्तार्थ घ्यायचा आहे आपण. तैसा पाडू तया भोगा अवधारी जो. हे तू अवधारी म्हणजे समजून घे. म्हणजे त्या माझ्या परमभक्ताचं जे वागणं आहे, भोगणं आहे, ते माझ्याबरोबर कशासारखं आहे
तर गंगा जशी समुद्रावर राहते किंवा एकरूप होते, येऊन मिळते, तळपत असते, तसाच हा माझ्याशी एकरूप होतो किंवा माझ्याशी भोग घेतो, माझ्याबरोबर सगळे भोग घेतो. अजून एक उदाहरण देतात. का आरिसे आसी आरिसा, उटुनी दाखविले जैसा, देखणा अतिशय तैसा भोगणा तेथे. किंवा अगदी स्वच्छ आरसा आहे आणि त्या आरशामध्ये दुसरा लख्ख आरसा जर ठेवला, आरशासमोर जर दुसरा लख्ख आरसा ठेवला, तर ते एकमेकांना पाहण्याचं परमसुख अनुभवतात. हा आरसा त्याच्यात बघणार, तो आरसा ह्याच्यात बघणार. काय सुंदर कल्पना केली बघा. त्यांचं ऐक्यच घडणार आहे. त्याप्रमाणे देखणं अतिशय तैसा भोगणे तिये, त्याप्रमाणे माझा परमभक्त आणि मी आत्मानंद अनुभवतो. एकमेक हा फक्त त्याचं प्रतिबिंब माझ्यात, माझं प्रतिबिंब त्याच्यात, म्हणजे त्यात फरक आहे का हो? ते शुद्ध आहेत दोघे. तसे आम्ही दोघेही शुद्ध, स्वच्छ आणि पवित्र असे एकमेकांचा उपभोग घेतो, परमसुख अनुभवतो. कुठून शोधून काढले असतील ना सगळ्या उपमा. हे असोदरपणू नेलिया, तो मुखबोधू ही गेलिया, देखले पण ऐकलया आस्वादी जे जेवी. तसं ते म्हणतायत की समोरचा आरसा दूर नेला. आता दोन एका समोर एक होते, मग त्याच्यामध्ये प्रतिबिंबित झालेलं जे आपलं मुख जातं आणि आपलं अस्तित्व आपण एकट्यानेच अनुभवतो. म्हणजे दोन आरशामध्ये जरी आपण पाहिलं तरी आपलं प्रतिबिंब एकच आहे आणि ते काढून नेला तर मग आपलं अस्तित्व आपण एकट्यानेच अनुभवतो. मग त्या दुसऱ्या आरशाची काही गरज आपल्याला लागत नाही. तसंच पुढं ते सांगतायत. हे असोदरपणू नेलिया, तो मुखबोधू गेलिया. मुखबोध म्हणजे आपल्या मुखाचं ज्ञान. देखले पण ऐकलया आस्वादी जे जेवी. तसं चेईलिया स्वप्ननाशे, आपले ऐक्यची दिसे, ते दुजे नवीन जैसे भोगी जे का. 30 उदाहरणं पण वेगळ्या पद्धतीनं त्यांनी समजावून दिली. तसंच जाग आल्यावर काय होतं तर आपलं स्वप्न संपतं, विरून जातं आणि आपलं ऐक्यच आपल्याला सत्य स्वरूपात जाणवतं. आणि हे ऐक्य दुसऱ्या कुणाशीही आपण अनुभवत नाही, तर आपल्याशीच अनुभवतो. मी तोच आहे. आपल्याला पुन्हा स्वप्नात काहीतरी आपण रमलो होतो, पण चेईलिया म्हणजे जागं झाल्यावर आपण तेच असतो. पुन्हा आपल्या इथं काही द्वैत असत नाही की आपण दुसऱ्या कुणाशीही प्रत्यक्ष तो अनुभव घेत नाही, आपल्याशीच अनुभव घेतो आपण. तोची झालिया भोगू तयाचा, न घडे हा भावो जयांचा, तीही बोले केवी बोलाचा उच्चारू की जे. त्याप्रमाणे असं दोघांचं ऐक्य पावल्यावर त्या वस्तूंशी स्वतंत्रपणे द्वैत भावनेनं आपल्याला आता उपभोग घेता येत नाही. असे जे म्हणतात त्यांना आम्ही विचारतो की शब्दांनीच शब्दांचा उच्चार मग कसा काय होतो? शब्द शब्दांचा उच्चार करतात असं इथं आता म्हणलंय. ही जरा कल्पना समजून घेतली पाहिजे आपण की आता द्वैत उरलेलं नाहीये. मग द्वैत संपल्यावर आता शब्द काही बोलूच शकत नाहीत. खरं म्हणजे असं काहीतरी आहे ना. बरं, शब्दांच्या पलीकडचे असे एक गीत आहे खरं. बघू आता स्वरूपानंद काय म्हणतायत त्याच्याबद्दल. सिंधुवरी जैसी तळपते गंगा, सिंधूची अंगा मिळवनिया, तैसा घडे भोग भक्तीचे योगे, भक्त जो निजांगे मीची होता, आरशासी एका दाखविता जैसा, पुसोनी आरसा दुजा एक, द्रष्टेपणासीच
म्हणजे पाहणेपणालाच, द्रष्टेपणा म्हणजे आपण पाहतो त्या पाहण्याच्या कृतीलाच. तेथे येई भर तैसाची प्रकार जाण येथे, घेता समोरील आरसा काढून जाता हरपोन प्रतिबिंब. मुखाचे सौंदर्य भोगावे ते भले, आपण आपुले मग जैसे. नातरी जागृती येताची संपूर्ण, स्वप्न मावळून जाता मग. आपुले एकत्व असे जे स्वभावे, जैसे ते भोगावे द्वैताविण. न घडेची भोग झाली तन्मय, ऐसा अभिप्राय जयांचा गा. न घडेची भोग झाली तन्मय, ऐसा अभिप्राय जयांचा गा. बोली बोलाचीच निंदा स्तुती होत, पहावा दृष्टांत तयांनिहा. ते शब्द बोलतात, म्हणजे त्यांनी इथं हे स्पष्टीकरण असं दिले की जो बोलतो, जी बोली बोललेला आहे, तर कधी कधी तीच निंदा होते आणि तीच स्तुती होते. असा दृष्टांत त्यांनी पाहावा. म्हणजे त्याच्यामध्ये एका शब्दातून दोन अर्थ बाहेर पडतात बघा. कधी कधी आई गो असं म्हणलं तर, किंवा अरे वा, तर चांगला पण अर्थ निघतो आणि वाईटही निघतो. काहीतरी इथं वाईट झाले, अरे वा, अरे बा, अरे बापरे. किंवा आई ग म्हणजे काहीतरी कुणाला तरी झालं, पण आई ग हे बघ किती छान आहे. त्या सुरामध्ये फक्त आपला फरक असतो, स्वरामध्ये फरक असतो, आणि म्हणून त्याचे दोन अर्थ होऊ शकतात. आता पुढची उदाहरणं बघूया. तयांच्या नेणो गावी, रवी प्रकाशी हन दिवी, की व्योमलागी मांडवी उभिली तीही. आता तयांच्या म्हणजे ज्ञानीभक्तांच्या, ज्ञानीभक्तांच्या गावी म्हणजे त्यांच्या ठिकाणी काय होतं? रवी प्रकाशी हन दिवी, जसा सूर्याचा प्रकाश. पण त्यांनी म्हणले रवी प्रकाशी हन दिवी, म्हणजे रवीला किंवा सूर्याला दिव्यानं प्रकाश दाखवायची गरज आहे का? हो, नाही. तसं त्या ज्ञानीभक्तांना एकदा भगवंताचं स्फुरण झालं की त्यांना दुसरं काही दाखवायची गरज आहे का? नाही. जसं सूर्याला दिव्यानं प्रकाश दाखवायची गरज नाही, की व्योमालागी मांडवी उभिली तीही, किंवा आकाशाला मांडव उभारायचं आहे का यथार्थ ज्ञान करून घेण्यासाठी? काही नाही. आकाश असंच आहे, मोकळंच आहे असतं आकाश. त्याला मांडव घालताही येणार नाही, कारण आपला मांडव पुरणारच नाही तिथपर्यंत. कारण आपल्याला, मला तरी लहानपणी, तुम्हाला मागेही सांगितलं होतं ना, अजूनही लहान मुलांना वाटतंच बघा की आम्ही जर त्या मोठ्या बिल्डिंगवर चढलो तर आमचा हात पोचेल की नाही आकाशाला. डोंगरावर गेलो, पर्वतावर गेलो, एखाद्या किल्ल्यावर गेलो तर तिथून हात पोचेल, तिथून पुन्हा तेवढंच आकाश असतं, तेवढीच पोकळी असते. आपल्याला आत्ता ह्या विमानातून प्रवास करताना लक्षात येतं की आपण किती वर 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 कितल्या स्तरावरपर्यंत जात असतो. तर तसं ह्या व्योमाला म्हणजे आकाशाला कधी मांडव घालता येईल का? नाही. म्हणजे उभारलाय की काय प्रश्न विचारलेला आहे. मांडवी उभिली तीही, ती म्हणजे त्यांनी. हा गा राजन्यत्व नवता अंगी, रावो रायपण काय भोगी, का अंधारोहन आलिंगी दिन कराते. आता राजन्यत्व म्हणजे राजेपण. ते असं म्हणतायत की ज्याच्या अंगी राजेपण नाही, राजन्यत्व नवता अंगी, मग त्याला कसं कळणार रावो रायपण काय भोगी? त्याला राजानं काय भोगायचं, कसं उपभोगायचं हे कसं कळणार? का अंधारोहन अंगी दिन कराते. आणि अंधारानं ठरवलं की सूर्याला आलिंगन द्यायचं, तर शक्य आहे का? तेही जमणार नाही. म्हणजे जो राजाच नाही आहे, राजेपणाचं त्याला काहीच माहिती नाही, तो राजाची सुख दुःख किंवा कर्तव्य कशी ओळखणार, समजून घेणार? तसंच आता जो ज्ञानी झालेला आहे त्याला सगळं कळेल, पण जो अज्ञानीच असेल
त्याला ह्या ज्ञानाबद्दल, ह्या आत्मज्ञानाबद्दल, या मोक्षाबद्दल कसं कळणार? नाही कळणार. पुढं ते म्हणतात, आणि आकाश जे नव्हे तया आकाश काय जाणवे, रत्नाच्या रूपी मिरवे गुंजांचे लेणे. आता हे उदाहरण छान दिलेले की ज्या वेळेला ज्याचं मन, अस्तित्व हे आकाशासारखं नाही आहे, त्याला आकाशाची व्याप्ती कळतच नाही. आकाशासारखं मोठं पाहिजे, विशाल मन. मन एवढ एवढ जसा खाकसचा दाणा, मन केवढ केवढ आभायात बिमाईना. म्हणजे ज्याचं मन हे अस्तित्व आकाशासारखं नाही, किंवा त्याला आकाशाची व्याप्ती कळतच नाही, हे तू लक्षात घे. म्हणजे आकाश म्हणजे काय हे त्याला कसं कळणार? आणि मग त्यांनी दुसरं उदाहरण दिलंय की गुंजा लाल भडक असतात. गुंजा पाहिले असतील तुम्ही. तर त्या गुंजा दागिन्याला कधीतरी माणकासारख्या की रत्नासारखी शोभा देतील का? एखादं म्हणेल किती सुंदर आहे हो, आपण हेच घालूया दागिन्यामध्ये. नाही जमत. एक तर त्या सुकून जातील, खराब होऊन जातील. पण साम्य आहे, सारखेपणा दिसतोय म्हणून अशी कल्पना मनामध्ये येते. आणि जरी तुम्ही हल्ली असे दागिने करतात, फुलांचे, पानांचे किंवा असे काही मणी वगैरे घालून, पण ते तात्पुरते आहेत हो. त्या रत्नाची त्याला सर येणार नाही. म्हणून मी होणे नाही तया मीचे आहे केही, मग भजेल ये काही बोलो किर. आणि म्हणून ते सांगतायत की ज्याला माझी भक्ती कळतच नाही त्याला मी होताच येत नाही. तो माझ्यासारखा होणारच नाही, माझ्याशी एकरूप होणारच नाही. त्याच्यासाठी मी आहेच कुठे? हे सगळं निगेटिव्ह चाललेलं आहे. उलटी उदाहरणं देत आहेत. मग तो माझी भक्ती करतो हे सत्य कधीतरी स्वीकारता येईल का? कारण ज्याला मीच माहिती नाही आहे. अहो, खूप जण नास्तिक आहेत, ते मानतच नाही. देव नाही, काही नाही, देव नाही, धर्म नाही, काहीच नाही मानत. म्हणून पुन्हा ते सांगतायत की ज्याला हे माहितीच नाही तो कशी काय माझी भक्ती करेल? त्याला कळतच नाही भक्ती पण कशी करायची ते. मग तो मी होऊच शकत नाही. म्हणजे तो माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. मीच हो, कारण देवच भक्त होतो, भक्तच देव होतो ही कल्पना त्याला रुचणारच नाही. कारण त्याच्यासाठी मी आहेच कुठे? मग तो माझी भक्ती करतो हे सत्य कधी स्वीकारताच येणार नाही. आता अजून त्याच्यानुसार उदाहरणं देतात. या लागी तो क्रमयोगी, मी जालाची माते भोगी, तारुण्य का तरुणांगी जी आपरी. आता म्हणून म्हणतायत, एखादी तरुणी आहे, नवयौवना आहे, ती आपल्या अंगी प्रगट झालेलं तारुण्य हे मनमुराद अनुभवत असते. त्याप्रमाणे हा क्रमयोगी, क्रमाक्रमाने जो योगी झालेला आहे, तो मत्स्वरूप होऊन सदैव मला भोगत राहतो. तो करू शकणार नाही असं नाही आहे, पण क्रमानी किंवा कर्मानी दोन्ही तिथं पाठभेद दिलेले आहेत. क्रमयोगी म्हणले आणि कुणी कर्मयोगही म्हटलेलं आहे. तर तो कर्मयोगी मत्स्वरूप होऊन मला सदैव भोगत राहू शकतो. जशी एखादी नवयुवती, नवयौवना स्त्री आपल्या अंगी प्रगट झालेलं हे तारुण्य मनोमरात अनुभवतं, तसा हा कर्म करत करत किंवा क्रमाने योगी होत 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 त्याला जेव्हा माझं ज्ञान होईल किंवा माझ्याशी एकरूप होईल त्यावेळेला तो मला भोगू शकेल, असं त्यांना स्पष्ट सांगायचं. आता पुन्हा उदाहरण देतात. तरंग सर्वांगी तोय चुंबी, प्रभा सर्वत्र विलसे बिंबी, नाना अवकाश नभी लुंठ तू जैसा. 3 उदाहरण आहेत की पाण्याचा प्रगट झालेला जो तरंग असतो तो कशाचं चुंबन घेतो? हो, पाण्याचंच. किंवा प्रकाश जो आहे
तो मूळ बिंबाच्या ठिकाणी सर्व व्यापून राहतो आणि अवकाश जे आहे, पोकळी जी आहे ती आकाशामध्ये पूर्ण ओतप्रत भरून राहिलेली असते, ती बाजूला होऊच शकत नाही. मूळ बिंब म्हणजे सूर्यबिंब हे कधी प्रकाशापासून बाजूला होणार नाही. पाण्यातला तरंग पाण्याशिवाय अलग होऊ शकणार नाही, तो पाण्याचं चुंबन घेणार आणि हे प्रकाशबिंब सगळीकडे व्यापून राहतं. तसंच अवकाश हे आकाशाला ओतप्रत भरून जातं. का चंदनाची द्रुती जैसी, चंदनी भजे आपैसी, का अकृत्रिम शशी चंद्रिका ते. आता सोनं नाही, एक मधलं राहिलं. माते क्रिया वेण तो भजे, माते क्रिया वेण तो भजे, अलंकारू का सहजे, सोनं याते जेवी. अहो, सोनं काय करतं तर घडवलेल्या अलंकारात सहज आणि स्वाभाविकपणे असतं. ते कुणी बनवलं, का बनवलं, कुणासाठी बनवलं त्याच्याच संबंध नाही. तो अलंकारामध्ये सोन्याचा अंश असतोच, सोनंच असतं. त्याप्रमाणे जो माझा भक्त आहे तो सुद्धा काय करतो, तैसा रूप होऊनी माझंच रूप तो बनतो, स्वरूप घेतो आणि माते क्रिया विणतो भिजे, कुठलीही क्रिया न करता मलाच भजतो. म्हणजे दोन्ही प्रकार सांगितलेले आहेत की कर्म करूनही भक्त भजू शकतो, पण जो माझा प्रत्यक्ष भक्त आहे, ज्यानं माझंच रूप प्राप्त केलेलं आहे, त्याला आता कुठलं कर्म करायची गरज उरत नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे कर्मयोगात की खरं म्हणजे मला कर्म करायची गरज नाही आहे, पण बाकीच्यांनी करावं म्हणून मी ती कृती करतोय. पण जेव्हा असाच क्रमयोगी किंवा कर्मयोगी भगवंतामध्ये एकरूप होऊन जाईल, त्याला आता कृती करायची गरज उरणार नाही. कधी कधी आपणही म्हणतो आता झालं बाबा, आता काही करायचं नाही, काही करायचं नाही उरलं, काही खायचंय घ्यायचंय काहीच उरलेलं नाही. अशी एक वेळ येईल की जेव्हा आपण त्याच्याशी एकरूप होऊ. अजून पुन्हा उदाहरण देतात. का चंदनाची द्रुती जैसी, चंदनी भजे आपैसी, का अकृत्रिम शशी चंद्रिका ते. आता चंदनातला जो गंध आहे तो चंदनाच्या ठायी असतोच, तो आणि सहजच असतो त्याच्यामध्ये, अकृत्रिम किंवा हे आहे चंद्र जो आहे तोही स्वभावता, म्हणजे तो काही कृत्रिम नाही आहे. तर चांदण जसं स्वभावताच चंद्राचं भजन करत असतं. अकृत्रिम शशी चंद्रिका ते. चंद्रिका आणि चांदण हे दोघांशी एकरूपच झालेलं असतं, एकमेकांचं भजन करतच असतात. म्हणजे चंद्रिका हे चंद्राला व्यापून राहते. चांदण आणि चंद्रिका कधीही भिन्न करता येत नाही, वेगळी करता येत नाही. ते शेवटची ओळ महत्वाची. तैसी क्रिया खीर न साहे, तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाची जोगे नवे बोला ऐसे. त्याप्रमाणे कुठलीही क्रिया न करताही अद्वैतात भक्ती नांदत असते. केवळ हे अनुभवानंच कळण्यासारखं आहे, त्यावर भाष्य करून कुणालाही प्रत्यक्ष जाणवून देता येणार नाही. तो अनुभवच महत्त्वाचा. कालही कुठंतरी ऐकलं वाचलं की सांगणार आहे मी आता याच्यामध्ये, काय म्हणायचं, कीर्तनामध्ये श्रीकृष्णाष्टमीच्या, की स्वतः भगवंतच सांगतात की अरे उद्धवा, हे जे मी काही सांगतोय ना तुला, हे सांगून तुला पटणारच नाही. अनुभव घ्यावा लागेल की त्या गोपिकांवर माझं प्रेम काय आहे, किंवा गोपिकांचं माझ्यावर का प्रेम आहे, कसं आहे आणि किती आहे. तो म्हणतो काय इथंच फक्त त्या गोकुळातच गोपिका होत्या का, काय मथुरेत नव्हत्या का, इथे द्वारकेत नाही आहेत का, आणि एवढं तुला कशाबद्दल वाईट वाटते. तर ते जे आहे ना ते त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय कळणार नाही. तो अनुभव घे तू, असं तिथं सांगितलेलं. बघू आता इथपर्यंत झालेलं आहे. 1151 पर्यंत झाल्यात आज.
सिंधुवरी जैसी तळपते गंगा, सिंधूची अंगा मिळवनिया. तैसे घडे भोग भक्तीची या योगे, भक्त तो निजांगे मीची होतो. आरशासी एका दाखविता जैसा, पुसोनी आरसा दुजा एक. द्रष्टेपणासीच तेथे येई भर, तैसाची प्रकार जाण येथे. घेता समोरील आरसा काढून, जाता हरपोन प्रतिबिंब. मुखाचे सौंदर्य भोगावे ते भले, आपण आपुले मग तैसे. आपुले एकत्व असे जे स्वभावे, जैसे ते भोगावे द्वैताविण. नघडेची भोग झाली तन्मय, ऐसा अभिप्राय जयांचा गा. तयांची या गावी दीपाकडोनिया, नेणो काय सूर्या तेज लाभे. नाथरी तयांनी मंडप घालोन, व्यापिले गगन नेणो काय. शकेल का भोगू राजा राजेपण, राजेपणाविण निजांगीच्या. नातरी अंधार भास्करा लागोन, कैसे आलिंगन देऊ शके. नवे जे आकाश तया लागी कैची, व्याप्ती आकाशाची कळू शके. भूषणे गुंजांची रूपी रत्नांची या, कैसी धनंजया मिरवती. म्हणून मद्रूप झाला नाही साच, तया लागी मीच आहे कोठे. मग कैचा माते भजेल तो पाही, नकोची हे काही बोलावया. म्हणून या घेई तरुणांगी चांग, तारुण्याचा भोग जैशा रीती. मद्रूप होऊन तैसा क्रमयोगी, पार्था माते भोगी निरंतर. तरंग सर्वांगी जैसे तोय चुंबी, विलसते बिंबी प्रभा जैसी. थोडे राहिल्यात ओव्या, पण ते आपण उद्या घेऊया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुदितमिव भास्करं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो, सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची खेले. रामा जनार्दनी, पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.